नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडतं चॅनल ऑनलाईन कट्टा मराठीमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडका भाऊ या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. नक्की कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि काय काय लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तीची वयोमर्यादा काय असणार आहे, तसेच या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा, म्हणजे फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे, rozgar.mahaswayam.gov.in. या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकता. आता या पेजवर आल्यानंतर इथे आपल्याला पाहता येईल की इथे आपल्याला दिसतंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. मित्रांनो, आपण जरी या योजनेला लाडका भाऊ म्हणत असलो तरी त्याचं पूर्ण नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर इथे आपण क्लिक केल्यावर आपल्याला एक PDF फाईल ओपन होणार आहे. म्हणजे PDF फाईलमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती याची मिळून जाईल. म्हणजे आपण इथे बघू शकतो की आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराची जी पात्रता असणार आहे ती असणार आहे, किमान वय जे असणार आहे ते 18 आणि कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कमीत कमी 12वी पास असणं गरजेचं आहे. 12वी पास ITI आणि पदवीधर. म्हणजे आपण इथे बघू शकतो की आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्याला जे विद्यावेतन आहे ते आपल्याला मिळणार आहे. 12वी पाससाठी 6,000 रुपये, ITI किंवा पदविका यांच्यासाठी 8,000 रुपये, म्हणजे ITI किंवा डिप्लोमा झाला असेल तर 8,000 रुपये. तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी झाली असेल तर 10,000 रुपये असं विद्यावेतन आपल्याला मिळणार आहे. तर या योजनेचा फॉर्म नक्की कसा भरायचा तर आपण बघूया. आता परत इथे मागे येऊया. मागे आल्यानंतर मग आपल्याला इथे पुढे इथे बघा या नोंदणीवर क्लिक करायचं आहे. नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक फॉर्म ओपन होईल, नवीन नोकरी साधक. तर याच्यावर आल्यानंतर आपल्याला इथे सगळे जे बेसिक डिटेल्स आहेत, पहिले नाव, आडनाव. आता इथे खाली आय हॅव लास्ट नेम आणि आधार कार्ड. आपल्या आधार कार्डवर जर आपलं लास्ट नेम म्हणजे आडनाव असेल तर आपण इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. तसेच मिडल नेम, आपलं मधलं नाव, वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. जन्मतारीख काय असेल ती आपली. मिडल नेम जर आपला आधार कार्डवर असेल तर तिथेही आपण इथे चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. लिंग, नंतर आधार कार्ड ID जो आपला असेल तो आपण टाकायचा आहे. भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. आपला मोबाईल नंबर. हे सगळं करून झाल्यानंतर इथे आपण कॅप्चा फिल करायचा आणि मग नेक्स्टवर क्लिक करायचं. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यावर मित्रांनो नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नंबर दिलेला त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. आता कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक नवीन फॉर्म ओपन होईल. म्हणजे इथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. तर वैयक्तिक माहितीमध्ये इथे पहिलं नाव, मिडल नेम, आडनाव वगैरे हे आधीच येऊन जाईल. फक्त आपल्याला इथे आईचं नाव टाकायचं आहे. जन्मतारीख आपली आधीच येईल, लिंग आधीच येईल, देश इंडिया, राज्य महाराष्ट्रसुद्धा आधीच सिलेक्ट होऊन येईल. फक्त आपल्याला इथे जिल्हा, तालुका, शहर, गाव, मातृभाषा आपली मराठी येणार ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे. आणखीन परत पत्ता, पिनकोडसुद्धा आपल्याला टाकायचं आहे. राष्ट्रीयत्व आपलं इंडियन ते आधीच सिलेक्ट होऊन येईल. धर्म आपला कोणता असेल, हिंदू वगैरे कोणता असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती आपली काय आहे, मॅरिड अनमॅरिड जे काही असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. जात प्रवर्ग कोणता आहे तो देखील इथे सिलेक्ट करायचा. आपल्याला इथे सगळी SC ST VJ NT SBC OBC ओपन ACBC म्हणजे आता मराठा आरक्षणासाठी ज्यांचं सर्टिफिकेट ज्यांनी काढलं असेल ते देखील इथे ACBC सिलेक्ट करू शकतात. ओपन EW सर्टिफिकेट असेल तर EWS आपण सिलेक्ट करू शकतो. असं आपण इथे सिलेक्ट करू शकतो. उपजात किंवा पोटजात आपली कोणती आहे ते देखील आपण करू शकतो. ते स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का, आपण इच्छुक असेल तर हो करायचं, नाही तर नाही करायचं. क्वालिफिकेशन, आता शैक्षणिक अर्हता म्हणजे आपण नक्की काय केले, SSC HSC. आता या जागेसाठी तरी 12वी कंपल्सरी आहे, मिनिमम 12वी लागणारच आहे. त्यामुळे आपल्याला SSC डिप्लोमा आपण नक्की काय केलं, आपलं हायर क्वालिफिकेशन काय आहे ते आपल्याला इथे एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर स्ट्रीम आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. शिक्षण म्हणजे स्ट्रीम आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे एक
इथे सिलेक्ट करायला येईल. शिक्षण पुढे नक्की कुठलं आहे ते आपलं ते सिलेक्ट करता येईल आपल्याला. विषय आता इथे काही कंपल्सरी नाही. जे स्टार आहे तिथे लाल कलरमध्ये स्टार आहे ते कंपल्सरी त्या मॅन्डेटरी फील्ड आहेत ते तिथे आपल्याला भरावंच लागेल. पण आता इथे काही स्टार नाही आहे त्याच्यामुळे अशी सोडून दिली तरी चालेल. पात्रता स्थिती म्हणजे आता हे वरती आपण जी शैक्षणिक अर्हता टाकली ती ग्रॅज्युएशन टाकलं. आता ते ग्रॅज्युएशन आपलं कंप्लीट आहे की आपण अजून चालू आहे आपलं शिक्षण. कंप्लीट असेल तर कंप्लीट करायचं किंवा घेत असू अजून चालू असेल तर परस्युइंग करायचं. तर संस्था कॉलेज आता हे सुद्धा काही कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळे इथे नाही सिलेक्ट केलं तरी चालेल. माध्यम आपलं कुठलं असेल इंग्लिश असेल किंवा कुठलं असेल ते देखील इथे सिलेक्ट करता येईल आपल्याला. बोर्डसुद्धा काही कंपल्सरी नाही तो तसंच ठेवला तरी चालेल. तर भ्रमणध्वनी जो मगाशी आपण टाकला होता तो आधीच आपला सिलेक्ट होऊन येईल. दूरध्वनी आपल्याला टाकायचा असेल तर टाकायचा किंवा ईमेल आय डीसुद्धा इथे काही कंपल्सरी नाही आहे शक्यतो टाकला तरी चालेल. आता इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. इथे आपला एक पासवर्ड टाकायचा आहे तोच पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे आणि मग खाते तयार करा इथे क्लिक करायचं आहे. तर खाते तयार करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड ॲड रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे आपण इथे रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. झाल्यानंतर आपल्याला आता आपली प्रोफाईलमध्ये जे आता बाकीचे राहिलेले डिटेल्स आहेत ते भरायचे आहेत. हे बघा इथे यू आर सक्सेसफुली रजिस्टर. आता फक्त आपल्याला इथे जाऊन पुन्हा जे हे पेज आहे ते रिफ्रेश करायचं. तर रिफ्रेश केल्यानंतर मग आपण मगाशी नोंदणी केलेली आता आपल्याला नोंदणी तर झालेली तर आपल्याला लॉग इन करायचं. आपले जे डिटेल्स होते म्हणजे आधार कार्ड किंवा रेफरन्स आय डी आपल्या किंवा रजिस्ट्रेशन आय डी तो आपल्याला आपल्या नंबरवर मेसेजद्वारे मिळाला असेल. तो आय डी इथे टाकायचा. आपण जो पासवर्ड मगाशी ठेवलेला तो इथे टाकायचा आणि मग लॉग इन करायचं. तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी माझे प्रोफाईल असं एक पेज ओपन होईल आणि तिथे आपल्याला संपूर्ण आपली जी आपण आता वैयक्तिक माहिती आपण टाकलेली ती आपल्याला संपूर्ण इथे पाहता येईल. तर याच्यानंतर आपल्याला मग इथे संपादित करा याच्यावर जायचं आहे आणि तिथे मग आपली उर्वरित माहिती जी राहिली होती किंवा आपल्याला याच्यामधले काय एडिट करायचं असेल ते देखील आपण एडिट करू शकतो. किंवा आता आपल्याला शैक्षणिक माहिती भरायची असेल इथे शैक्षणिक माहितीवर क्लिक करायचं आहे. तिथून मग आपली शैक्षणिक अर्हता आपली काय आहे शैक्षणिक अर्हता गट आपल्याला आणखीन दुसरे क्वालिफिकेशन आता आपण मगाशी कुठली टाकलेली ती तर आपल्याला इथे दिसणारच आहे. पण आता आणखीन आपल्याला काय ॲड करायचं असेल ते देखील आपण इथे टाकू शकतो मगाशच्या सारखंच सेम. तसेच कामाचा अनुभव आपण कुठे काम केलं असेल तर आपण इथे कामाचा अनुभवामध्ये जाऊन तो इथे ॲड करू शकतो. म्हणजे आपण कोणत्या पदावर होतो त्या संस्थेचं नाव काय होतं किंवा पत्ता काय होता चालू किंवा मागील म्हणजे आता आपण तिथे सध्या काम करत आहोत की नाही स्थान पासून तारीख आणि तारीख कळण्यासाठी म्हणजे आता किती तारखेला आपण तिथे जॉईन केलं ते इथे आपल्याला टाकायचं आहे. क्षेत्र कोणतं होतं नक्की प्रायव्हेट होतं स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट कोणतं होतं. उद्योग क्षेत्र हे काही कंपल्सरी नाही किंवा वार्षिक वेतन हे सुद्धा कंपल्सरी नाही आहे. टाकायचं असेल तर टाकायचं नाही तर तसंच ठेवून द्यायचं. अनुभवाचा प्रकार नक्की कोणता होता अप्रेंटिसशिप होती एम्प्लॉयमेंट प्रमोशन होतं जॉब होता सेल्फ एम्प्लॉईड होतं कसं होतं ते देखील आपल्याला इथे टाकता येतं. आणि ठळक म्हणजे आपण या जॉबमध्ये किंवा या अनुभवामध्ये आपण नक्की काय कुठे कोणत्या क्षेत्रात काम केलं आपला नक्की अनुभव काय आहे तो स्पेसिफिकली आपल्याला मेन्शन करायचा असेल तर आपण इथे टाकू शकतो की पॉईंट्स आपण इथे ॲड करू शकतो. त्याचप्रमाणे इतर तपशील देखील आपण इथे टाकू शकतो. म्हणजे भाषा ज्ञात भाषा नक्की कोणकोणत्या आहेत आता मराठी लिहितासुद्धा येते बोलतासुद्धा येते किंवा वाचतासुद्धा येते असं आपण हे सगळं इथे सिलेक्ट करू शकतो. इथे तिन्ही सिलेक्ट करायचे आणि नैपुण्य म्हणजे फ्लुएंट आहे मॉडरेट आहे पुअर आहे फ्लुएंटच टाकायचं म्हणजे चांगली मराठी भाषासुद्धा चांगली आपली हिंदीसुद्धा चांगली आणि इंग्लिशसुद्धा आपण मॉडरेट किंवा फ्लुएंट कशी आहे ते देखील इथे सिलेक्ट करू शकतो. जॉब लोकेशन प्रेफरन्स आपल्याला कुठल्या जिल्ह्यातला द्यायचा असेल तो देखील आपण इथे देऊ शकतो. मित्रांनो आता हे ज्ञात भाषाचं इथे तुम्ही डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे.
खाली आल्यानंतर कापड गिनी कामगार किंवा अवलंबित आहात काय, तर इथे यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं आहे. पण दारिद्र्य रेषेखाली आहात काय, यस असेल तर यस, नो असेल तर नो. प्रकल्पग्रस्त यस असेल तर यस, नो असेल तर नो. भूकंपग्रस्त यस असेल तर यस, नो असेल तर नो. महाराष्ट्राचे रहिवासी आहात काय, तर यस. शारीरिक विशेषता म्हणजे आपलं अपंग वगैरे असाल तर यस करायचं आहे, यस असेल तर मग नक्की कोणतं अपंगत्व आहे ते त्याचे देखील डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहेत. आणि टक्केवारी किती आहे किंवा आणखीन जर काय असेल तर इथे ॲड करायचं आहे. नो असेल तर नो करायचं आहे. पार्श्वभूमी वर्ग म्हणजे माजी सैनिक आहात काय, यस असेल तर यस, नो असेल तर नो करायचं आहे. खेळाडू आहात काय, यस असेल तर यस करायचं आहे. आणि कोणत्या खेळात आपलं प्रावीण्य आहे ते देखील इथे त्याचे डिटेल्स टाकायचे आहेत. रँक, लेवल किंवा आणखीन कुठल्या खेळात आपलं प्रावीण्य असेल तर ते देखील आपण इथे ॲड करू शकतो. नो असेल तर मग नो करायचं. आता इथे बँक डिटेल्स टाकायचे. तर मित्रांनो, आपण आता हे एम्प्लॉयमेंट कार्ड काढल्यानंतर आपण कुठलं तरी प्रशिक्षण घेणार किंवा ट्रेनिंग घेणार किंवा अप्रेंटिसशिप काय असेल ती करणार आणि त्याचं जे पेमेंट असणार आहे ते आपल्याला या बँक खात्याद्वारे प्राप्त होणार आहे. त्या बँकेचे डिटेल्स आपल्याला इथे टाकायचे. इथे बँक नेम, IFSC कोड, अकाउंट नंबर, ब्रांच कोड म्हणजे आपल्या IFSC कोडचे जे शेवटचे 5 आकडे असतात ते आपल्याला इथे एंटर करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग डोमासाईल सर्टिफिकेट आपलं इथे अपलोड करायचं आहे. एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणजे आपण जे शैक्षणिक अर्हता टाकली होती काय 12वी किंवा ग्रॅज्युएशन काय असेल ते त्याचे सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. आणि मग अपलोड कॅन्सल चेक म्हणजे कॅन्सल चेक आपल्याला अपलोड करायचं आहे. तर हे मित्रांनो काही कंपल्सरी हे नाही आहेत. आता हे सगळं भरून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे सगळे डिटेल्स भरून तर झालेले आहेत. आता त्या एम्प्लॉयमेंट कार्डची आपल्याला प्रिंट काढायची किंवा हे डाउनलोड करायचं आहे. तर हे डाउनलोड कसं करायचं, तर इथे या सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की सगळी माहिती आपली भरून झाली आहे की नाही याची खात्री करायची. आणि त्याच्यानंतर समजा पुन्हा आपल्याला वाटलं काही भरायचं राहिलं तर आपण पुन्हा इथे संपादित करावर जाऊन ती माहिती एडिट करू शकतो किंवा ॲड करू शकतो. आता आपल्याला हे डाउनलोड करायचं असेल तर सिम्पली इथे फक्त जनरेट रिसिप्टवर क्लिक करायचं आहे. आणि मग इथे तयार आपलं एम्प्लॉयमेंट कार्ड आपल्याला इथे दिसेल. इथे फक्त आपल्याला सिम्पली या डाउनलोड बटनावर क्लिक करून आपलं जे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ते इथून डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण प्रोसिजर जी होती ती एम्प्लॉयमेंट कार्ड कसं काढायचं आहे त्याची संपूर्ण प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये बघितली. तर मित्रांनो, मला एक गोष्ट फक्त इथे नमूद करायची की जी आपली लाडकी बहीण योजना होती त्याच्यामध्ये कसं असायचं की त्याच्यामध्ये कसं आहे की जे 1500 रुपये किंवा काय अमाऊंट जी आहे ती आपली डायरेक्टली घर बसल्या त्या महिलांना प्राप्त होणार आहे. ज्या लाभार्थी महिला असतील त्यांना ती प्राप्त होणार आहे. परंतु लाडका भाऊ जी योजना आहे त्याच्यामध्ये असं नाही, आपल्याला आयती पैसे मिळणार नाही आहेत जे काही 10,000 6,000 असतील ते. तर आपल्याला हे एम्प्लॉयमेंट कार्ड काढून ते प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा ट्रेनिंग घ्यायची आहे किंवा अप्रेंटिसशिप ती पूर्ण करायची जी 6 महिन्याची असेल किंवा काही ठराविक कालावधीची असेल ती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याचं पेमेंट म्हणून आपल्याला ती जे विद्यावेतन आहे ते प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ. आपण लाडका भाऊ या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा आणि त्याच्यासाठी कसं अप्लाय करायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.